पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि खेड पोलीस ठाणे यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी 9 जून रोजी वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्षारोपण आणि जनजागृती अभियान हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून खेड पोलिसांकडून हा पर्यावरणभिमुख उपक्रम राबवण्यात आला। पोलिसांच्या वृक्षारोपणाच्या संकल्पनेला राजगुरुनगर वनपरिक्षेत्र आणि ढुम्याडोंगर गिरीभ्रमण मंडळ, गगन भरारी अकॅडमी यांच्या विशेष प्रयत्नातून राबवण्यात आलेले वृक्षारोपण आणि जनजागृती अभियान पाहणार आहोत। पण त्यापूर्वी हेडलाईन्स। ढुम्याडोंगर हरित करण्याच्या नव्या संकल्पाची मुहूर्तमेढ, युवा पिढीचं मिशन वृक्ष लागवड। वृक्षारोपणासाठी शेकडो हात एकवटले। खेड पोलीस ठाणं, ढुम्याडोंगर मित्र परिवार आणि गिरीभ्रमण अकॅडमीचा पर्यावरणभिमुख उपक्रम। लोकसभेच्या निकालानंतर खेड आळंदीमध्ये विधानसभेची धून, विजयाची तुतारी, आता घेऊ विधानसभेची भरारी। शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सुधीर मुंगसे यांचं नवं घोषवाक्य, विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी। पुणे नाशिक महामार्गालगत रोकल फाट्याजवळ 10.5 किलो गांजा जप्त। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। मोबाईल रोकडसह 5.5 लाखांचा ऐवज हस्तगत, एकाला बेड्या। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला बातमी पाहूया पर्यावरणभिमुख। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून खेड पोलीस ठाणे, गगन भरारी अकॅडमी आणि ढुम्याडोंगर गिरीभ्रमण मंडळ यांच्या वतीनं रविवारी 9 जून रोजी चांडोली आणि वडगाव पाटोळे गावच्या हद्दीवर असलेल्या ढुम्याडोंगरवर वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव, ज्ञानेश्वर धनवे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, ज्ञानेश्वर राऊत, गगन भरारी अकॅडमीचे अशोक वंजारी तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, ढुम्याडोंगर गिरीभ्रमण मंडळाचे नामदेव चव्हाण यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। यावेळी खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, ढुम्याडोंगर गिरीभ्रमण मंडळाचे सदस्य तसेच गगन भरारी अकॅडमीचे शिक्षक, प्रशिक्षणार्थी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते। नमस्ते। माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि माननीय पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांच्या संकल्पनेतून पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आजचा हा जो वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे तो आज मोठ्या प्रमाणात आपण इथे साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणजे हा जो तुम्ही डोंगर भाग बघत आहात, ॲक्च्युली हा ढुम्याडोंगर आहे आणि इथे जो गिरीभ्रमण ग्रुप आहे त्याचे अध्यक्ष, त्याचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे। त्याचप्रकारे गगन भरारी अकॅडमी चे अध्यक्ष, त्यांचे सर्व विद्यार्थी यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात आहे इथे। आणि जे पर्यावरण प्रेमी आहे, खेड विभागातील, खेड शहरातील नागरिक आहे, यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग इथे लाभलेला आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमाची संकल्पना आणि कारण हे एकच आहे की खेड विभागामध्ये पोलीस स्टेशन मध्ये काम करत असताना पोलीस स्टेशनच्या कामकाजामध्ये आपल्या नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा आणि त्याचप्रमाणे या निसर्गाचं कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठीच आपलंही काहीतरी परतफेड म्हणून हा एक कार्यक्रम त्यासाठी एक पाऊल आहे। भविष्यामध्ये खेड पोलीस स्टेशनकडून अशा कार्यक्रमांची, अशा उपक्रमांची आणखीन नियोजन आहे। त्यासाठी सर्व खेड आणि इथले सर्व नागरिकांनी सर्व उत्स्फूर्तपणे ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचं देखील खूप आभार आहे। ढुम्याडोंगर परिसरात झालेल्या वृक्षारोपणानंतर वृक्ष संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी गिरीभ्रमण करणाऱ्या वृक्षप्रेमींवर येते। वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन गरजेचं असून पुढील काळात झाडांचं संगोपन केलं पाहिजे, असे ढुम्या परिवारातील सदस्य आणि उद्योजक जैन घोरपडे यांनी नमूद केले। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गगन भरारी अकॅडमी राजगुरुनगर आणि ढुम्या गिरीभ्रमण मंडळ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ढुम्याडोंगरावर हा या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम PI अधिकारी, API अधिकारी सन्माननीय स्नेहलजी गुरव मॅडम यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम
कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय, या संपन्न होतोय। आणि या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डुम्या गिरिवन मंडळाचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। गेले 20-22 वर्षापासून या डोंगरावर सातत्यानं अनेक संस्था वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असतात, परंतु वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जे वृक्ष लागवड या ठिकाणी होते त्याचं संवर्धन पुढील काळामध्ये होत नाही। आणि नेमका हाच डुम्या गिरिवन मंडळाच्या वतीनं, या सर्व सदस्यांच्या वतीनं हाच मेन मुद्दा आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून जे वृक्ष इथं लागवड केलेली आहे यांचं पुढील काळामध्ये पूर्ण मशागतीचं आणि देखभालीचं काम आमचे डुम्या गिरिवन मंडळाचे कार्यकर्ते करत असतात। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे डुम्या गिरिवन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नामदेव शेठ चव्हाण, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। भविष्य काळामध्ये ज्या सेवाभावी संस्था या डोंगरावर वृक्ष लागवडीचा या ठिकाणी त्यांचा संकल्प असेल, त्यांनी या डुम्या गिरिवन मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। अतिशय राजगुरुनगर येथील गगन भरारी अकॅडमीच्या वतीने यंदा वृक्षदान ही पर्यावरणभिमुख संकल्पना राबवण्यात येत आहे। काय आहे ही संकल्पना, चला पाहूया। आज आपण बघतोय की जवळजवळ 44-45 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे आणि झाडांचं प्रमाण सर्रासपणे या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। वाढती लोकसंख्या आहे, या कारणाने आज आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे। आणि या माध्यमातून आजचा हा छोटासा उपक्रम खेड पोलीस स्टेशनने हाती घेतला आणि त्याला आपण सर्वांनी दाद दिली। मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व विद्यार्थी असतील, खेडचा गिरिभ्रमण ग्रुप असेल, खेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील, त्यामध्ये खेडचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजकुमार केंद्रे सर आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून हा आपण कार्यक्रम घेतोय। ते आपल्या खेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय स्नेहल गुरव मॅडम असतील, यांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी कार्यक्रम घेतोय। आणि सुंदरपणे आपण सर्व विद्यार्थी असेल सर्वांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे। आणि अशाच पद्धतीने सर आम्ही वृक्ष डोनेटचा उपक्रम आपण सुरू करतो। एक सप्ताहाचं आम्ही आयोजन केलेलं आहे गगन भरारी अकॅडमीच्या माध्यमातून। जे विद्यार्थी आहेत आमचे 300-400 विद्यार्थी आहेत, त्यांना सांगितलं की प्रत्येकाने एक वृक्ष आणायचं आहे। आणि आपली बॅच क्रमांक 1 श्रीमार्टच्या वरती पाण्याच्या टाकीसमोर त्या ठिकाणी आम्ही हे 200-250-300 वृक्ष ठेवणार आहोत। त्या ठिकाणी ज्याला जमेल त्याने ते वृक्ष घेऊन जायचं, त्याची लागवड करायची आणि त्याचं रोपण करायचं आहे आणि त्याला जगवायचं। अशा पद्धतीचा आम्ही हा एक छोटासा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। राजगुरुनगर परिसरातील अजून आपल्या ग्रुपला जर काही वाटत असेल की त्यांनी पण त्या ठिकाणी वृक्ष आणून डोनेट करावेत, जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी आपण त्या वृक्षांची लागवड करू। मी पुण्याच्या एकदा आपल्या खेड पोलीस स्टेशन असेल, आपला डोम्याप्रेमी ग्रुप असेल आणि वन विभाग, आपला जुन्नर वन विभाग असेल, यांचं मी माझ्या गगन भरारी अकॅडमीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तुम्ही आम्हाला संधी दिली आणि यापुढे सुद्धा मी सर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर गरज पडली की आपल्याला एखाद्या परिसरामध्ये वृक्षांची लागवड करायची, तुम्ही निश्चितपणे मला सांगावं। त्या ठिकाणी मी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता माझे सर्व विद्यार्थी, माझे सर्व शिक्षक टीम घेऊन त्या ठिकाणी मी उपस्थित राहील, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, हे वृक्ष लागवड करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आता वळूया वेद विधानसभेच्या या राजकीय बातमीकडे। लोकसभेला गुलाल उधळल्यानंतर विधानसभेसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। खेड तालुक्यातील मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांची विजयाची तुतारी आता घेऊ विधानसभेची भरारी अशी जोरदार तयारी फ्लेक्सबाजीतून केली आहे। दर्शनी भागात चौकाचौकात खासदार अमोल कोल्हेंच्या विजयानंतर झळकलेल्या पोस्टरबाजीतून सारं चित्र स्पष्ट झालंय। त्यामुळे सुधीर मुंगशे हे खेडमध्ये विधानसभेच्या आखाड्यात उतरणार हे मात्र निश्चित झाले असून तशी तयारी त्यांची दिसून येत आहे। लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तब्बल 1,41,000 मतांनी दणदणीत विजय मिळवत दुसऱ्यांदा खासदार झालेत। खरं तर डॉक्टर कोल्हे यांची ही लोकसभेची निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या प्रचारात तालुक्यातील इच्छुकांनी आपलं विधानसभेचं मैदान तयार केलं। डॉक्टर अमोल कोल्हे यांना दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य खेड आळंदी मतदारसंघाने दिलं। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे अजित पवार गटासोबत गेले। त्यानंतर खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, कारण शरद पवार गटाकडे तालुक्याचं नेतृत्व करेल असा सर्वसमावेशक चेहरा नव्हता। पण डिसेंबर 2023 मध्ये साहेब केसरी या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सुधीर मुंगशे हे नाव चर्चेत आलं। लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना सुधीर मुंगशे आपल्या मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारणात चांगले सक्रिय झाले। आरोग्य शिबिर असू द्या की रोजगार उपलब्ध करून देत
तरुणांच्या हाताला काम आणि श्रमाला दाव मिळवून देण्यासाठी सुधीर मुंगशे प्रयत्नशील राहिलेत। तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेचा उपक्रम त्यांनी हाती घेतला। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत अल्पावधीतच आरोग्यदूत ही ओळख त्यांनी तालुक्यात निर्माण केली। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडेबराड, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्यासह अगदी मतदानाच्या तोंडावर भाजपमधून शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी ही महत्त्वाची कामगिरी बजावली। त्यामुळे खेड तालुक्यात विधानसभेचं वारं वेगात वाढत असून सुधीर मुंगशे या नावाची खेड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना खेड आळंदी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता। आता ही लोकसभा निवडणुकीत खेडमधून मिळालेल्या मताधिक्यामुळे आघाडीत ही जागा शरदचंद्र पवार गटाकडेच राहणार यात शंका नाही आणि विधानसभेसाठी सुधीर मुंगशे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील असेही त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत। बातमी आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंमली पदार्थाच्या तस्करीची। पुणे नाशिक महामार्गालगत रोहकल फाट्याजवळील एका मोकळ्या जागेत एकावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 10.5 किलो वजनाचा गांजा पकडला। याशिवाय मोबाईल आणि रोकड असा 5,42,040 रुपये किमतीचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी मारुती नारायण माने वय 27 राहणार सुकाटा तालुका धूम धाराशिव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। माने याला गांजा पुरवणारा करण याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस नाईक विजय दीपक दौंडकर यांनी फिर्याद दिली आहे। चारा आणि पाण्याची व्यवस्था न करता 2 बैलांना दाटीवाटीने पिकअपमध्ये घालून बैलांची वाहतूक करणाऱ्या चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी 35,000 रुपयाचे 2 बैल आणि 10 लाख रुपये किमतीचे एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दिगंबर बालाजी बेलकर वय 30 राहणार पिंपरगाव खडकी तालुका आंबेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार निगोड तपास करीत आहेत। बातमीपत्रात वेळ झाली येतच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।